सरकारने मनोज जरांगेंना दिलेला शब्द फिरवला. मराठा उपसमितीच्या बैठकीत काय घडलं? मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षापासून वारंवार रान पेटत आले. अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमारानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. राज्यभरात मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचा निषेध करण्यासह आरक्षणावरून जोरदार आंदोलनं झाली. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. याच काळात झालेल्या आंदोलकांवरील दाखल गुन्ह्यांवरूनही वारंवार वाद होत राहिलाय. फडणवीस सरकारने आता घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पण सरकारने मराठा आंदोलकांना नाराज करणारा कोणता निर्णय घेतलाय तो पहा. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक काल पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांवरून चर्चा झाली. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेता येणार नाहीत अशी भूमिका गृह विभागाने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीवेळी मांडली. पण सरकारने किती गुन्हे मागे घेतलेत आणि किती गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत हे ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊयात. मराठा आंदोलनाच्या 2 टप्प्यात 1509 गुन्हे दाखल झाले होते. त्यातील 828 गुन्हे सरकारनं मागे घेतलेत. पहिल्या टप्प्यात ऑगस्ट 2018 पर्यंत एकूण 548 गुन्हे दाखल झाले होते. त्यातील 286 गुन्हे मागे घेण्यात आलेत. 23 गुन्हे मागे घेतले जावेत यासाठी न्यायालयात प्रलंबित आहेत. पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील 17 गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असं गृह विभागानं स्पष्ट केलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 4 मार्चपर्यंत 961 गुन्हे दाखल झाले होते. यापैकी 542 गुन्हे मागे घेण्यात आलेत. 188 गुन्हे कोर्टात मागे घेण्यासाठी प्रलंबित आहेत. दुसऱ्याच टप्प्यातील अजून 62 गुन्ह्यांवर विभागीय समितीचा निर्णय येणं बाकी आहे. तर गृह विभागानं दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनातील 64 गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे. म्हणजे दोन्ही टप्प्यातील एकूण 81 गुन्हे गंभीर असल्यानं गृह विभागानं मागे घेतली जाणार नसल्याचं म्हटलंय. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यावरून मनोज जरांगे कायम आक्रमक राहिलेत. आता सरकारच्या या नव्या भूमिकेनंतर जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांना जाहीर इशारा दिलाय. त्यांनी आणि त्यांच्या सरकारनं शब्द दिलेला आहे की सकट गुन्हे सगळे मागे घेतणार. त्यांना घ्यावेच लागणार आहे. तर ते कसे घेत नाही मी बघतो ना. माझा जोपर्यंत विश्वास आहे त्यांच्यावरती की त्यांनी सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी पण, शिंदेसाहेबांनी पण आणि उपसमितीनं पण, की आम्ही टप्प्यात बरोबर सगळे गुन्हे मागं घेतोय. हे शब्द त्यांनी दिलेला आहे, तशा लेखा पण दिलेल्या आहेत. त्यामुळे सरसकट यांना मागे घ्यावाच लागणार आहे. मी गप्प बसणार नाही. आणि ज्या दिवशी घेणार नाहीत आम्हाला वाटतं त्या दिवशी आम्ही बघू नाही कसे मागे घेत नाहीत. ते किती गुन्हे दाखल झालेत महाराष्ट्रात मराठा समाजाच्या लेकरावरती, खोटे गुन्हे. मग ते मागं घ्यायचं हे उपसमितीचं अध्यक्षाचं काम असतं. नुसतं बाडा चलवतो, कुंकडं बोलतो आणि येड्यात काढायचं काम मराठ्यांना चाललंय. तुमची खूप दिवस असली फसवणूक चालणार नाही. होय, तुम्ही आमचे प्रश्न सोडवा, आम्ही मराठी तुमचे पाठ थापू की तुम्ही मराठा समाजाच्या उपसमितीचा अध्यक्ष झालात, आम्ही पाठ थापू. पण मराठ्याच्या अंगावरती सोडायचे तसं पिसाळ्या कुत्र्यासारखं वागायचं जरा बंद करा. कारण याच्यामुळे माझ्या मराठा समाजाचं वाटलं होणार आहे. तुम्हाला काय मंत्रिपद मिळतील जातील, तुम्हाला काय मराठ्याच्यावर भरपूर कमवून बसलात तुम्ही. पण मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती घालू नका. उपसमितीच्या अध्यक्षाला सांगतो, मराठ्यांच्या अंगावर सोडून उपसमितीच्या अध्यक्षांनी हे काम नाही करायचं. मराठ्याच्या समाजाच्या लेकराच्या अन्नात माती घालायचं. तुम्हाला कळत नाही का सगळे गुन्हे मागे झाले पाहिजेत म्हणून? खोटे गुन्हे दाखल करता हे उपसमितीला समजत नाही का? विभागीय आयुक्ताला सांगून विभागीय अहवाल घ्यायचा. उपसमितीचा अध्यक्ष याच्यासाठी असतो की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या न्याय देणे. EWच्या विद्यार्थ्याचं काय झालं, त्यांना का न्याय मिळत नाही, हे उपसमितीच्या अध्यक्षाचं काम असतं. मराठ्यांच्या अंगावरती घालणं याच्यासाठी उपसमिती केलेली नाही. तुमचा मात जिरवायसाठी नाही येते. तुमची मस्ती डोक्यातली मराठ्यांच्या डोक्यात घालायची आणि मराठ्यांच्या विरोधात झुंजायला लावायची, याच्यासाठी उपसमिती नसते. लोकांना काय पागल समजायला लागले तुम्ही. आम्ही तुमचं वेळोवेळी ऐकून घेतो, होला हो करतोय. नाही, विखे पाटील साहेब आलेत, आता मराठ्यांना न्याय देणार. आणि मराठ्यांना बी आशा लागली होती की आता उपसमितीवरती विखे पाटील बसलेत, आपल्याला न्यायच मिळणार. तुम्ही चाललेलं आहे नुसतं पुढच्या वाड्यात. आम्ही तुमचं काही ऐकून घेतलं म्हणजे का तुम्ही मराठ्यात वादा लावून देणार काय? आता ते पश्चिम महाराष्ट्राला JR का काढला नाही? काय कारण आहे तुमचं JR नाही काढायचं? कोणता मराठा उपसमितीचा अध्यक्ष झाला तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी ती बरखास्त करून टाकावं. उपसमिती अध्यक्ष नको, अध्यक्ष नको. कुणबी आणि मराठा सेपरेट मंत्रालय स्थापन करा, म्हणजे आमचे प्रश्न मार्गी लागतील. सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये अनेकदा आरक्षणानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती गुन्ह्यांच्या मुद्द्यावरून.
मात्र सरकारची भूमिका पाहता मनोज जरांगे पुन्हा चर्चेची तयारी दाखवतात की रस्त्यावर उतरून नवा लढा उभारतात याकडे लक्ष असेल. जालन्याहून गौरव साळीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.